सुस्वागतम. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इंद्रा ही स्वातीसोबत नाश्ता करत असते आणि आता मुक्ताला सांगते की तू सुद्धा नाश्ता कर. तर मुक्ता म्हणते की मला फक्त चहा हवा आहे आणि मुक्ता आतमध्ये बापूकडे बघत निघून जाते. तेव्हा बापू विचार करतो की मुक्ता नाश्ता का करत नाहीये आणि आमच्या घरातल्यांना त्यांची काहीच पडलेली नाहीये. तेवढ्यात इंद्रा बापूला म्हणते की ओ सागरचे पप्पा नाश्ता करा ना. तर बापू म्हणतो नाही तुम्ही करा. इकडे आता तेवढ्यात कोमल ही मुक्ताला चहा घेऊन येते. तर मुक्ता म्हणते की कॅलेंडर नाही चेंज केलं का. कोमल म्हणते की लग्नाच्या गडबडीत राहूनच गेलं वहिनी ते. कोमल नवीन कॅलेंडर लावत म्हणते की कॅलेंडरची मजा काय असते वहिनी तुला माहिती आहे का. तर हसतच मुक्ता म्हणते सुट्ट्या ना. तर कोमल म्हणते ते तर आहेच पण प्रत्येक तारखेला प्रत्येक दिवसाची माहिती दिली यामध्ये. इकडे आता पूर्व आणि माधवी घरामध्ये असताना माधवी ही पूर्वला थालीपीठ वाढते. तेव्हा ते खात पूर्व म्हणतो की माधवी नाश्ता अगदी झक्काच झालाय आणि तेवढ्यात बापू तिथे येतो. बापूला बघून पूर्व म्हणतो की काय सरप्राईज आहे आज तुझे पाय बापू आमच्या घराला लागले. बापू म्हणतो तुम्ही तुमची एवढी मोठी पोर आमच्या घरी दिली तेव्हा सगळं काही मस्त आहे. तर माधवी आता बापूला चहा घ्यायला सांगते. तर बापू म्हणतो की मी आता चहा नाही तर नाश्ताच घेणार. माधवी म्हणते की आमच्या घराचा नाश्ता तुम्हाला चालणार आहे का. बापू म्हणतो का नाही. जेव्हा मी तुमच्या घरासमोरून जायचो ना तेव्हा तुमच्या घरातील नाश्त्याचा मला छानसा वास यायचा. पूर्व म्हणतो की पण बापू तुम्हाला आमच्या घरचं खाणं आवडणार आहे हे इंद्राताईला माहीत आहे का. तर बापू तोंडाला हात लावतो. तर लगेच माधवी म्हणते की थांबा मी तुम्हाला थालीपीठ घेऊन येते. तर बापू म्हणतो की माधवीताई अहो मी सकाळी गोळी खायची विसरलो तेव्हा तुम्ही असं करा ना थालीपीठ तुम्ही डब्यातच भरून द्या. तर आता इकडे माधवी लगेच डब्यात नाश्ता भरू लागते आणि इकडे मुक्ता चहा पीत म्हणते की अरे यार घरी मस्तपैकी छान काजू बदाम घालून शिरा बनवला होता आईने पण मला तो नाश्ताही खाता नाही आला आणि मी तर सांगून आले नाही मला नवीन घरी नाश्ता करायचा आणि इथे कोणता नाश्ता मला मिळाला. मुक्ता विचार करते की कुणीतरी माझ्या आत्ता समोर यावं आणि म्हणावं हे घ्या माझ्या आईचा हातचा शिरा. तेवढ्यात पाठीमागून पूर्व आता डब्बा घेऊन येतो. तर मुक्ता विचार करते की मला आता छान शिऱ्याचा वास सुद्धा यायला लागलाय. तेवढ्यात पूर्व डबा घेऊन मुक्तासमोर येतो आणि म्हणतो की सुनबाई तुमच्यासाठी छान डबा आणलाय. लगेच तो डब्बा उघडताच मुक्ता म्हणते की हा डब्बा माझ्या घरून आला का. तर बापू म्हणतो हो. पाठीमागून आता इंद्रा स्वाती सर्वजण बापू आणि मुक्ताकडे बघत असतात. इकडे बापू म्हणतो सुनबाई मागाशी मी बघितलं ना तू नुसता चहा घेतलास आणि काहीच नाश्ता नाही केला तेव्हा हे खाऊन घे बरं. मुक्ता म्हणते हे सर्व आईने कसं पाठवलं. तर बापू म्हणतो त्याचा तू विचार करू नकोस हे सगळं खाऊन घे बरं. नाश्ता घेत आता तिरप्या डोळ्यांनी मुक्ता इंद्राकडे बघत म्हणते की मम्मी तुम्ही खाणार का. तर इंद्रा म्हणते नको नको तुम्हीच खा. आणि आता कोमल आणि बापू सुद्धा तो नाश्ता खाऊ लागतात. तर कोमल म्हणते की अमेझिंग हा नाश्ता सुद्धा मस्त झालाय. तर बापू म्हणतात की लय भारी. तर लगेच मुक्ता म्हणते माझी आई आहे सुगरण तशी. इकडे आता मुक्ता ही नाश्ता करत असताना तेवढ्यात सागर तेथून जाऊ लागतो आणि मुक्ताकडे बघतो. तर मुक्ता सुद्धा सागरच्या डोळ्यात डोळे घालून नाश्ता करू लागते आणि ते सर्व बघून सागर बापूला म्हणतो येतो मी. तर इंद्रा म्हणते की अरे सागर नाश्ता तरी करून जा ना. सागर म्हणतो नको. सागर म्हणतो ऑफिसमधून मागवेन मी. तर स्वाती म्हणते अरे सागर आज लई व्हरायटी आहे जरा खाऊन जा. तर बापू म्हणतो की सागर अरे ऑफिसमधून लवकर येऊन दोघेही कोर्टात पोहोचा. तर इकडे सागर मुक्ताला म्हणतो तुम्ही सुद्धा क्लिनिकमध्ये जाणं कॅन्सल करा मी वाट बघतोय तुमची. तर इंद्रा देवाला हात जोडत म्हणते की निकाल आमच्याच बाजूने लागू दे. इकडे आता बाहेर येऊन सागर कार समोर उभा राहत मुक्ताची वाट बघत असतो. तेवढ्यात मुक्ता तिथे येते आणि मुक्ता म्हणते की आज आपण माझ्या गाडीतून जाऊ. तर सागर म्हणतो नाही मी माझ्याच गाडीतून जाणार. तेव्हा मुक्ता म्हणते की तुमच्या गाडीत मला प्रसन्न वाटत नाही. तर सागर म्हणतो की नाही. तर मुक्ता म्हणते ठीक आहे मग मी गाडी चालवणार. तर सागर म्हणतो माझी गाडी मीच चालवणार. तेव्हा मुक्ता म्हणते की माझीच बॅटिंग माझंच बाथरूम अगोदर मीच जाणार माझीच गाडी मीच चालवणार हे काय चाललंय तुमचं. मुक्ता म्हणते तुम्ही काय टर्म्स आणि कंडिशनचा चार्ट घेऊन फिरता का. तुमचे टर्म्स आणि कंडिशन तुमच्याकडेच ठेवा. त्यानंतर मुक्ता तिच्या कारमध्ये बसते आणि गाडी चालू करू लागते पण मुक्ताची काही गाडी चालू होत नाही. नाविलाजाने मुक्ता ही पुन्हा सागरच्या कारमध्ये येऊन बसते. इकडे आता सावनी ही हर्षला फोन करून सांगते की काही जरी झालं ना तर केस आपणच जिंकणार आहोत. तिथे येत म्हणते की मम्मा तू मुक्ताईकडे गेली होतीस ना. तर हसतच सावनी म्हणते की मी मुक्ता आंटीकडे गेले होते.
सई म्हणते ती येणार आहे ना. सावनी म्हणते की तिची आणि माझी भेट नाही झाली पण ती कोर्टात नक्की येईल. तेव्हा लगेच सई म्हणते की मुक्ताई आली ना. तर तेवढ्यात सावनी म्हणते की किती वेळा मी तुला सांगितलं की मीच तुझी आई आहे, ती मुक्ता आंटी आहे म्हणून. तर सावनी म्हणते की आज आपण केस जिंकलो ना, मीच तुझी मम्मा आणि मीच तुझी आई असणार आहे सई. इकडे आता मुक्ता आणि सागर त्यांच्या कारमधून जात असताना सागरची कार अचानक बंद पडते. तर मुक्ता म्हणते की या महिन्यात तुमची कार दोनदा बंद पडली, त्यावेळेस नाही का आपण रोहित आणि रेवाकडे जात होतो, तेव्हा ही बंद पडली होती, गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या ना. मुक्ता म्हणते आता तुम्ही एक काम करा, माझ्याकडे बघत जोराचा श्वास सोडा. तर सागर म्हणतो तुम्ही मुद्दाम करताय ना. मुक्ता म्हणते की स्विच चालू करू नका, गाडीची बॅटरी डाऊन होईल, बाहेर बघा काय प्रॉब्लेम झाला तो. तर सागर म्हणतो कळतंय मला. इकडे आता सागर त्याची गाडी चेक करू लागतो. तर मुक्ता समोर येत म्हणते अजून किती वेळ लागेल. तर सागर म्हणतो गाडीला विचारा. मुक्ता म्हणते की माझी अपॉइंटमेंट होत्या इतक्या वेळात तर 2 दात काढून आले असते मी. तर सागर म्हणतो मग कशाला आला तिकडे. मुक्ता म्हणते क्लिनिक तर माझं दुसऱ्या बाजूला राहिलं आणि आता तर उशीर झालाय. इकडे आता मुक्ता ही गाडी समोर असते. तर तेवढ्यात मुक्ताचा पदर ह्या सागरच्या शेजारी अंगावर येऊ लागतो. तर सागर तो पदर बाजूला करू लागतो. तर मुक्ता म्हणते माझ्या साडीचा पदर आहे तो. म्हणते की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही भिजलेले बदाम खात जा, स्मरणशक्तीला चांगलं असतं ते. तर सागर म्हणतो की एकदम चुप्प बस, काहीही बोलायचं नाही. इकडे आता सागर त्याचा कोट काढून हा गाडीमध्ये ठेवू लागतो. तर मुक्ता ही दरवाजासमोर उभी असते. मुक्ता काही बाजूला होण्यास तयारच नसते. तेव्हा रागाने सागर त्याचा कोट मुक्ताकडे देतो आणि पुन्हा गाडी चेक करू लागतो. तर आता मुक्ता ही सागरकडे बघत असते. इकडे आता सागर गाडी चेक करत असताना त्याच्या हाताची धूळ आणि ते डाग आता सर्व सागरच्या तोंडाला लागतात. तर मुक्ता हसू लागते. सागर म्हणतो की हसायला काय झालं. तर मुक्ता म्हणते काही नाही आणि अजून हसू लागते. पुन्हा आता सागर हा मुक्तासमोर येतो आणि म्हणतो की कारण नसताना का हसताय तुम्ही. तर मुक्ता हसतच बोट करत एकदम छान दिसताय असं सागरला बोलते. त्यानंतर आता मुक्ता ही थोडीशी बाजूला होती. तर काचेतून आता सागरच्या तोंडाला डाग लागल्याचे दिसते आणि पटकन सागर हा गाडीतून कापड काढून त्याचे तोंड पुसतो. पण काही डाग तसेच राहिले असतात आणि लगेच मुक्ता तिच्या साडीच्या पदराने आता सागरचे ते डाग तोंडावरचे पुसू लागते आणि सागर आणि मुक्ता दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. इकडे मुक्ता म्हणते की तुम्ही गाडीचं कूलर चेक केलंय का. तर सागर म्हणतो कालच बॅटरी टाकली आणि मग तुम्हीच गाडी चेक करा. तर मुक्ता म्हणते की मला काय गाडी चेक करता येत नाही का, माझी गाडी काय तुम्ही चेक करता का, आणि मला सुद्धा गाडी चेक करता येते असे म्हणत आता मुक्ता गाडी चेक करू लागते. तेवढ्यात मुक्ताचा हात भासतो. तर पटकन आता सागर पळत येऊन मुक्ताचा हात आपल्या हातात घेत त्यावर फुंकर मारू लागतो. तेव्हा आता प्रेमाची फुंकर मारताच आता मुक्ता ही प्रेमाने सागरकडे बघू लागते. त्यानंतर आता कोर्टाची सुनवाई सुरू झालेली असते. सागर, इंद्रा, बापू सर्वजण आता कोर्टात आलेले असतात. तर तेवढ्यात मुक्ता तिथे येत म्हणते की सॉरी मला यायला जरा उशीर झाला. तर जज म्हणतात की काही हरकत नाही, तुम्ही बसा ना मिस, असे आता जज मुक्ताला बोलताच उठून उभा राहा. सागर म्हणतो की मिस मुक्ता नाही, मिसेस मुक्ता सागर कोळी. तेव्हा ते सागरचे शब्द ऐकताच आता सावनी आणि हर्षला मोठा धक्का बसतो. तर मुक्ताने सागरसोबत लग्न केल्याचे भयानक सत्य आता सावनी आणि हर्ष समोर आलेले असते. तर आता जज सईची कस्टडी मुक्ताकडे देऊन मुक्ता कशी आता सावनीला तोंडावर आपटते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.